10व्या हप्त्याचं वाटप आजपासून सुरू करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 8 एप्रिल आणि 10व्या हप्त्याविषयी सर्वात मोठी अपडेट आणि मोठा धमाका आज आपण करणार आहोत. हा विशेष हप्ता आणि गिफ्ट वाटप होणार आहे. 10वा हप्ता हा विशेष असणार आहे. महिलांसाठी आनंदाची बातमी आपण देणार आहोत आणि महिलांना 8 एप्रिल निमित्त आजपासून एप्रिल महिन्याचं वाटप होणार आहे. एप्रिल महिन्याचे 1500 रुपये क्रेडिट होणार आहेत, परंतु काही महिलांना 2100 रुपये सुद्धा जमा होणार आहेत. आणि त्या कोणत्या महिला असणार आहेत? महत्त्वाचे 5 गिफ्टसुद्धा तुम्हाला येणार आहेत. कोणते 5 गिफ्ट तुम्हाला काय केल्यानंतर येणार? आणि नवीन 12 योजनासुद्धा तुमच्यासाठी आलेल्या आहेत. कोणत्या 12 योजनांचा महिलांना लाभ घेता येणार आहे? महत्त्वाचे लाडक्या बहिणींना 5 गिफ्ट आणि 10व्या हप्त्याचं वाटप हे आजपासून सुरू करा, असे आदेश एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांनी आज दिलेले आहेत महिला व बाल कल्याण विभागाला. त्यामुळे आजपासून हे वाटप होणार का? आणि जर होणार असेल तर कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे पडणार आहेत? आणि कोणत्या लाडक्या बहिणींना दुसऱ्या टप्प्यात पैसे, पहिल्या टप्प्यात आज पैसे कोणत्या लाडक्या बहिणींना पडणार? 10व्या हप्त्याचं वाटप होणार, परंतु ते कोणत्या बहिणींपर्यंत आज होणार आहे? आणि लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांची जी ओढ लागलेली आहे महिलांना, आतापर्यंत 10व्या हप्त्याचं वाटप झालेलं नाही. आतापर्यंत पैसे पडलेले नाहीत, क्रेडिट झालेले नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींना 1500 रुपये जमा कधी होणार आहेत? प्रत्येक महिलेच्या मनात ही शंका आहे. आणि 10व्या हप्त्याची नक्की तारीख काय आहे? नक्की कधी तुम्हाला हे अकाउंटला पैसे येणार आहेत? तीच अपडेट आपण आज पाहणार आहोत. महत्त्वाची अपडेट असणार आहे. मोठे 5 गिफ्ट कोणते भेटत आहेत? महिलांना पैसे भेटत आहेत गिफ्टच्या माध्यमातून, परंतु बऱ्याच महिलांच्या कमेंट येत आहेत की सर आम्हाला पैसे पडलेले नाहीत, त्यांना कशामुळे पैसे पडत नाही आहेत? महत्त्वाचे 5 गिफ्ट त्यांना कशामुळे भेटत नाही आहेत? सर्व डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. जाणून घेणार आहोत. लाडकी बहीण योजनेमध्ये 10व्या हप्त्याची यादी तयार केलेली आहे. महिला व बाल कल्याण विभागाने ही यादी तयार केलेली आहे. पहिल्या टप्प्यात कोणत्या महिलांचा समावेश, दुसऱ्या टप्प्यात कोणत्या महिलांचा समावेश, आज किती बँका आणि किती जिल्हे, सर्व महत्त्वाच्या अपडेट आज आपण देणार आहोत. आणि या यादीमध्ये कोणत्या महिलांचा समावेश असणार आहे, कोणत्या महिलांना हे आज पैसे पडणार आहेत. कारण 10व्या हप्त्याची यादी महिला व बाल कल्याण विभागाकडे तयार आहे आणि त्यांना हे क्रेडिट केले जाणार आहेत 1500 रुपये. परंतु 2100 रुपयांची घोषणा नक्की कधी होणार आहे ती सुद्धा अपडेट तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पुढे पाहायला भेटणार आहे. महत्त्वाची अपडेट देणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासनाने 10व्या हप्त्याचे 2100 रुपये वाटप होणार का याविषयी सुद्धा सविस्तर डिटेल माहिती तुम्हाला भेटणार आहे. तुम्हाला 10व्या हप्त्यात 2100 भेटणार की इथून पुढे तुम्हाला कोणत्या हप्त्याला 2100 चालू होणार आहेत? लाडकी बहीण योजनेत सर्वात मोठी अपडेट आपण आता देणार आहोत. आणि महिलांसाठी आनंदाची बातमीसुद्धा असणार आहे. कारण असाच मेसेज तुमच्या मोबाईलवर पण आलाय का चेक करून पहा. कारण महिलांना हे पैसे वाटप सुरुवात होणार आहे. आणि 10व्या हप्त्याचं क्रेडिट 1500 रुपयांचे डेबिटच्या मार्फत तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. 1500 रुपयांचं वाटप तुम्हाला होणार आहे. आणि हे तुम्हाला कधीपासून होत आहे ही सुद्धा अपडेट आपण पुढे जाणूनच घेऊयात. परंतु तुमच्या अकाउंटला तुम्हाला हे पैसे आलेत का? 10व्या हप्त्याचे पैसे जमा झालेत का? जर तुम्हाला पैसे पडले की लगेच आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा. कारण महत्त्वाची अपडेट आज देणार आहोत आणि त्याच तारखेला तुम्हाला आणि त्याच दिवशी पैसे पडणार आहेत. महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. आणि कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये येणार नाहीत? कारण बऱ्याच लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. 52 लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत. कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या इथून पुढे त्या 1500 रुपयांच्या लाभापासून वंचित राहणार आहेत? कोणत्या लाडक्या बहिणींना इथून पुढे पात्र लाभार्थी राहणार आहेत? त्यांना 1500 रुपयांचं क्रेडिट केलं जाणार आणि 2100 रुपयांची घोषणासुद्धा लवकरच होणार आहे. कोणत्या बहिणींना किती पैसे? 1500 रुपये कोणाला भेटणार आणि 2100 रुपये कोणाला भेटणार? राहिलेल्या पैशाचं काय? सर्व राहिलेले पैसे येणार का? बऱ्याच महिलांना 8वा आणि 9वा हप्ता आलेला नाही, त्यांना 8वा, 9वा आणि 10वा हप्ता सोबत येणार का? कारण सर्व अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. आणि 8वा आणि 9वा हप्ता जर सोबत येणार असेल तर 10वा हप्ता तुम्हाला नक्की कधी? आणि तिन्ही हप्ते सोबत येणार का? तुमच्या मनातील शंकांचं निरसन आज होणार आहे. एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते 4 नियम आहेत? एप्रिलचा जर तुम्हाला हप्ता पाहिजे असेल, 10व्या हप्त्याचं वाटप तुमच्यापर्यंत येणार असेल तर तुम्हाला कोणत्या 4 नियमांचं पालन करावं लागणार आहे? कोणते 4 नियम असणार आहेत? आणि कोणत्या बहिणी अपात्र होणार आहेत? कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र होणार? त्यासाठी काय तुम्हाला निकष लावलेले आहेत, नवीन नियम लावलेले आहेत? कोणते असणार आहेत? अपात्र बहिणींना पात्र होण्यासाठी काय करावं लागणार आहे ती सुद्धा अपडेट आपल्याकडे आलेली आहे आणि ती सुद्धा आपण सांगणार आहोत. 25,000 रुपयांचं अनुदान हे कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार आहे? कोणत्या बँकेत तुमचं अकाउंट असल्यानंतर हे 25,000 रुपये तुम्हाला जमा केले जाणार आहेत?
सर्व डिटेल माहिती आपण जाणून घेऊयात. कोणते 5 गिफ्ट महिलांना भेटत आहेत, कोणत्या 5 गिफ्टच्या माध्यमातून तुम्हाला सर्व हे पैसे जमा होत असतात, प्रत्येक गिफ्टची तुम्हाला पैसे भेटत असतात, कोणते 5 गिफ्ट आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला किती फायदा होणार आहे, नवीन नियम कोणते आहेत, नवीन नियमांमध्ये काय बदल झालेले आहेत, कोणते कागदपत्र काढल्यानंतर तुम्हाला परत लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटू शकतो. सर्व डिटेल माहिती तुमच्यासाठी महत्त्वाचीच ठरणार आहे. कारण 5 गिफ्ट, नवीन नियम आणि नवीन कागदपत्र ही गोष्ट तुम्हाला कुठेही पाहायला भेटलेली नसेल. कारण नवीन 5 गिफ्ट तर भेटणार आहेत, नवीन नियम काय आहेत, सर्व डिटेल माहिती आपण जाणून घेऊयात. कोणते 4 नियम आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला अपात्र करण्यात आलं, कोणत्या निकषामध्ये तुम्हाला या योजनेतून बाद करण्यात आलं. पहिला नियम होता 4 चाकी गाडीचा. जर महिलांच्या नावे 4 चाकी गाडी असेल तर मात्र या योजनेतून त्या महिलेला बाद करण्यात आलेलं होतं. त्यांना या योजनेचं हे पात्रता ठेवण्यात आलेली नव्हती, त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. इन्कम टॅक्स जर भरत असाल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेतून बाद करण्यात आलं. उत्पन्नाचं प्रमाणपत्र 2.5 लाखाच्या पुढे असेल तरीसुद्धा बाद करण्यात आलं. नोकरीला असाल तरीसुद्धा या योजनेतून बाद. आणि इतर योजनेचा लाभ घेत असाल तर मात्र तुम्हाला इतर योजनेतून जर 1,000 रुपये जमा होत असतील तर लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये जमा होणार. अशा अटी ज्या आहेत त्या 4 नियमांमध्ये तुम्हाला हे लाडकी बहीण योजनेतून पात्र आणि अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. महत्त्वाच्या अटी आहेत. यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं आपण पुढे एक गोष्ट सांगणार आहोत, कारण ती केली तर तुम्ही परत पात्रता घेऊ शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींसाठी शिलाई मशीनचं वाटप होत आहे आणि त्याचे अर्जसुद्धा चालू झालेले आहेत. ऑनलाईन तुम्ही अर्ज करू शकता. ऑनलाईन तुम्ही अर्ज करून या शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊ शकता. 15,000 रुपयांचं वाटप हे तुम्हाला होणार आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज कोठे करायचा, तुम्ही कोठेही ऑनलाईन अर्ज करू शकता आणि जास्त खर्च नाही आहे. तुम्ही 2-3 जे गिफ्ट आहेत आपले ते सोबत अर्ज करू शकता आणि सर्व गिफ्टचा लाभ तुम्ही सोबत घेऊ शकता. महिलांसाठी दुसरी एक आनंदाची बातमी असणार आहे. महिलांना भांडी संचसुद्धा भेटणार आहेत. पहिल्या टप्प्यात भांडी संच बऱ्याच महिलांना दिलेले आहेत आणि हा दुसरा टप्पा असणार आहे. दुसऱ्या टप्प्यात भांडी संच जवळजवळ जे अर्ज करणार आहेत त्यांना 90% महिलांना हे भांडी संच वाटले जाणार आहेत. कारण काही महिलांचे अर्ज बाद होतात, त्यामुळे 10% महिला त्या असू शकतात. 90% महिलांना भांडी संच भेटणार आहेत. आणि हे सुद्धा गिफ्ट तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज आणि बांधकाम कामगार तुम्ही असले पाहिजे. आणि घरकुल योजनेमार्फत सुद्धा 2 लाख रुपयांचं नवीन हे वाटप चालू झालेलं आहे. ते सुद्धा तुम्ही अर्ज करा आणि तुम्हाला या गिफ्टचा सुद्धा लाभ भेटणार आहे. घरकुल तुम्हाला हे भेटणार आहे. ज्यांना घरकुल नसेल त्यांनी या योजनेचा अर्ज करा, लगेच तुम्हाला घरकुल भेटणार. कारण लाडकी बहिणींना यामध्ये सर्वात प्रथम प्राधान्य दिलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे गॅस KYC जर केलेली नसेल तर गॅसची KYC सर्वात अगोदर करून घ्या. कारण 3 टाकी ज्या भेटतात तुम्हाला 1 वर्षात 3 टाकीचं वाटप फ्रीमध्ये होत असतं. त्याचे 2490 रुपये हे तुम्हाला जमा होत असतात. 1 वर्षात 2490 रुपयांचं हे मोठं गिफ्ट तुमच्यासाठी लाडक्या बहिणींसाठी आलेलं होतं. शासनानं ते वाटप चालू आहे. आणि 2490 रुपये तुम्हाला जमा होत आहेत का ते सुद्धा आम्हाला सांगा. परंतु KYC करा आणि टाकी बुक करून घेत जा. टाकी जर बुक केली तरच तुम्हाला हे पैसे पडत असतात. टाकी बुक नाही केली तर मात्र हे गिफ्ट तुमच्यासाठी नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्डवरती आनंदाचा शिधासुद्धा भेटणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त आणि रामनवमीनिमित्त आतापर्यंत शासन प्रत्येक सणाला हा आनंदाचा शिधा वाटप करत आहे आणि आनंदाचा शिधा तुम्हाला प्रत्येक सणाला भेटलेला आहे. तसंच पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा सोबत साडी वाटप 830 रुपयांची साडी ही तुम्हाला भेटणार आहे. महत्त्वाचं गिफ्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तर आजपासूनच हे वाटप सुरू होत आहे. तुमच्या रेशन कार्ड धारक ज्या महिला आहेत त्या तुम्ही तुमच्या रेशन कार्डवरती तुम्ही हे लाभ घेऊ शकतात. आणि आजपासून या योजनेचा लाभ सर्व महिलांना दिला जाणार आहे. कोणत्या शासनानं योजना काढलेल्या आहेत, महाराष्ट्र शासनानं कोणत्या 12 नवीन योजना काढलेल्या आहेत. नवीन 12 योजनांचा महिलांना लाभ दिला जातो, परंतु आतापर्यंत महिलांना माहीतच नाही की एवढ्या योजना आमच्यासाठी आहेत. कारण त्या सर्व डिटेल माहिती तुम्हाला कुठेही भेटत नाहीत. त्या नवीन 12 योजनांचा व्हिडिओ आपण मागेच दिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला काय लाभ भेटतात सर्व डिटेल माहिती मागच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. महिलांना मोठ्या 12 योजनांचा लाभ महाराष्ट्र शासन देत आहे. त्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सर्व महिलांना हा लाभ दिला जातो. आजच अर्ज करा, नाहीतर तुम्ही वंचित राहू शकता. या योजनांचा लाभ चालू झालेला आहे. कोणते कागदपत्र आणि सर्व माहिती आजच अर्ज करा तरच तुम्हाला याचा लाभ होईल. आणि डॉक्युमेंट कोणते लागणार आहे सर्व डिटेल माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहेच आपल्या. 10वा हप्ता वाटप नक्की कधी होणार आहे.
कोणत्या महिलांना आज पैसे पडणार? 1500 रुपयांचं क्रेडिट हे महिलांना होणार आहे. परंतु ब्रेकिंग न्यूज आता आपण देणार आहोत आणि कोणत्या महिलांना हे पैसे आजपासून पडणार आहेत, आज किती जिल्ह्यात वाटप होणार आहे आणि कोणत्या महिलांना पैसे आज पडणार आहेत, महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण महिलांना 10व्या हप्त्याचं वाटप अजूनपर्यंत झालेलं नाही आणि प्रत्येक महिलेला लाडक्या बहिणीला याची ओढ लागलेली आहे. कारण लाडक्या बहिणींना 8वा 9व्या हप्ता सोबत आलेला आहे आणि सर्व हप्ते आतापर्यंत जर भेटले असतील तर 10व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला आज भेटणार का? सर्व डिटेल माहिती लगेच जाणून घेऊयात. आज असणार आहेत मोठी अपडेट असणार आहे. 20 जिल्ह्यांमध्ये हे वाटप होणार आहे. आज 20 जिल्ह्यात वाटप होणार. कोणते जिल्हे असणार आहेत, महत्त्वाची अपडेट लगेच आपण जाणून घेऊयात. कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार? नाशिक जिल्हा असेल, जळगाव असेल, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, लातूर, बीड, इकडे अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि इकडे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात आज पैसे पडणार आहेत. कारण आजपासून यांना वाटप होणार आहे. 1500 रुपयांचं क्रेडिट हे दिलं जाणार आहे. प्रत्येक महिन्यात 21 ते 25 तारखेच्या दरम्यान हे पैसे पडत असतात. परंतु या महिन्यात पैसे लवकर पडण्याची शक्यता आहे आणि ते आजपासून सुरू होऊ शकतात. त्यामुळे या जिल्ह्यात आजपासून पैसे पडू शकतात. महत्त्वाची अपडेट म्हणजे KYC बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि त्याची मुदतसुद्धा 30 एप्रिलपर्यंत दिलेली आहे. 30 एप्रिलपर्यंत KYCची ही मुदत असणार आहे. रेशन कार्डची KYC जर तुम्ही केली नाही तर इतर योजनांचा लाभसुद्धा बंद होईल आणि लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ बंद होईल आणि कुपनवरती भेटणारा मालसुद्धा तुम्हाला येणार नाही. आनंदाचा शिधा तर सोडाच, परंतु मालसुद्धा भेटणार नाही. त्यामुळे KYC ही करून घ्या. ज्या महिलांची KYC राहिली असेल त्यांना लगेच KYC करणं बंधनकारक आहे. आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे महिलांसाठी, लाडकी बहिणींसाठी, महिलांसाठी आनंदाची बातमी. कोणत्या महिलांना 10व्या हप्त्याचं वाटप 1500 रुपये जमा होणार? आत्ताच आपण पाहिलं त्या जिल्ह्यातील महिलांना, लाडक्या बहिणींना लगेच पैसे वाटप होत आहे आणि बहिणींना 5 गिफ्ट भेटणार आहेत. कोणते आहेत 5 गिफ्ट आपण जाणून घेतलेलेच आहेत. परंतु रेशन कार्ड KYC, गॅस KYC आणि जून महिन्यात प्रत्येक KYC करणं लाडकी बहीण योजनेची, या 3 KYC तुम्हाला 100% बंधनकारक करण्यात आलेले आहेत. त्या 3 KYC तुम्हाला करणं गरजेचंच आहे. आणि जून महिन्यात 1 वर्षपूर्तीनिमित्त तुम्हाला 2100 रुपयांची घोषणा ही होणार आहे आणि यामध्ये 2100 रुपयांचं वाटप जून महिन्याच्या नंतर 1 जुलैला याचं वाटप चालू होणार आहे. जुलैचा जो हप्ता येईल त्यामध्ये तुम्हाला 2100 रुपयांची घोषणा होणार. कारण 100% वर्षपूर्तीनिमित्त शासन 2100 रुपयांची घोषणा करणार. कारण 52 लाख महिला अपात्र करण्याचं कारणच ते आहे. ज्या गरजू आणि खरंच गरज आहे अशाच महिलांना या योजनेचा लाभ दिला जावा हेच धोरण शासनाचं आहे आणि त्याच महिलांना 2100 रुपये लवकरच घोषणा होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आपण दिलेली आहे आणि प्रत्येक वर्षी जूनमध्ये KYC ही जरुरी करण्यात आलेली आहे. जून महिन्यात KYC केली नाही तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र केलं जाऊ शकतं आणि 2.5 लाखाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर ते काढून घ्या. 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न काढा. परत जेव्हा वेबसाईट लॉन्च होईल तेव्हा तुम्हाला हे अपलोड करून तुम्ही लाडकी बहीणमध्ये अपात्र जरी असाल तरी पात्रता परत मिळवता येणार आहे. त्यामुळे 2.5 लाखाचं उत्पन्न काढा. सर्व डिटेल माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या. कारण अशाच नवनवीन अपडेट आपण सर्वात जलद आणि महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत खात्रीशीर माहिती देण्याचं काम ऑल अपडेट मराठी करत असते. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. चला, धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.